अवैध दारूवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना सापडलं मोठं घबाड. बंद कपाटात आढळले तब्बल कोटभर रुपये. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली. अवैध दारू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी कारवाईसाठी पोहोचले असता तिथे दारूपेक्षा मोठी रोकड जमा झालेली आढळून आली आहे. एका बंद कपाटात तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकाराची तात्काळ माहिती पोलिसांनी आयकर विभागाला दिलेली असून इन्कम टॅक्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलेलं असून रोकड नेमकी कोणाची आहे, कोणत्या कारणासाठी ठेवण्यात आली होती आणि निवडणुकीची याचा काही संबंध आहे का, याबाबतची सखोल चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान महानगरपालिका निवडणुकांच्या पूर्वीच ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे या संदर्भात पोलीस कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा निवडणुकीशी काही संबंध आहे का, एवढी रक्कम एकाच ठिकाणी का ठेवली असावी, याबाबतचा चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर 2 या ठिकाणी माझे DBचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे. सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा 2 लाखाचा माल मिळून आला. तसेच रोख रक्कम 1,41,40,000 ही मिळून आली. तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली. तर ही सर्व आम्ही 2 पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमची अमाऊंट जी आहे ती टोटल 1,85,00,000 इतकी असून आणि 2 लाखाचा प्रोव्हिशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.